भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नरवीर चापेकर बंधूंच्या पराक्रमाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव या निमित्त महानाट्य स्वातंत्र्याचा क्रांती यज्ञ, शिक्षण प्रसारक मंडळी आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोह समिती पुणे महानगर आयोजित महानाट्य स्वातंत्र्याचा क्रांती यज्ञ। हे महानाट्य आम्ही कैलासवासी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पवित्र स्मृतीला सादर सविनय समर्पित करत आहोत। भारतीय क्रांतिकारकांची यशोगाथा इतिहास प्रेमी मंडळ आपल्या समोर सादर करत आहे महानाट्य स्वातंत्र्याचा क्रांती यज्ञ। हे नाटक नव्हे, मनोरंजन नव्हे, ही आहे महापुरुषांची महापूजा।
भारत, वसुंधरेच्या कंठातील अनमोल अलंकार भारत. ही ज्ञानभूमी, कर्मभूमी, शौर्यभूमी, सुजलाम सुफलाम संपन्न भूमी. पण या संपन्नतेमुळे आक्रमकांच्या टोळ्या इकडे येऊ लागल्या. इसवी सन 712 महम्मद बिन कासिम आला आणि संकटांची जणू मालिका सुरू झाली. निजामशाही, बरीदशाही, इमादशाही, कुतुबशाही, आदिलशाही, मोगल पातशाही अशा सुलतानशाह्या हिंदुस्थानाच्या छातीवर थैथया नाचू लागल्या. काय होणार इथल्या संस्कृतीचं, देवाधर्माचं, अस्मितेचं? त्याच वेळी अंधाराचा पडदा फाडीत एक तेजपुंज नरसिंह उभा राहिला. छत्रपती श्री शिवराय महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की सन 1674 रायगडावर झाला जयकार. वाद्याचा गजर मिळे गगनात, झाला अभिषेक शिवाजी राजास. हिंदवी राज्य आले उदयास. हिंदवी राजा आले उदयास. हिंदवी राजा आले उदयास. जरी पटका गगनी उडे, जरी पटका गगनी उडे, सह्याद्रीकडे गर्वाने खडे. जरी पटका गगनी उडे, सह्याद्रीकडे गर्वाने खडे. फडकला हिंदवी झेंडा गगनावरती, फडकला हिंदवी झेंडा गगनावरती. आनंद समुद्रा प्रचंड आली भरती, आनंद समुद्रा प्रचंड आली भरती. हा धन्य धन्य शिवराय, हा धन्य धन्य शिवराय. जाहली कीर्ती, जाहली कीर्ती. हे जी हे जी. महाराष्ट्राच्या भूमीवर छत्रपती शिवरायांनी सुरू केलेला स्वातंत्र्याचा संग्राम यशस्वी झाला. पेशवे काळात तर या स्वराज्याच्या रोपट्याचे रूपांतर साम्राज्याच्या वटवृक्षात झाले. पुण्याच्या शनिवार वाड्यातून निघालेले शूरवीर अटके पार जाऊ लागले. त्या वीरांनी भगवा झेंडा भारत वर्षे नाचवला. सिंधू तीरावर अश्व दौडले, कीर्ती बिडली गगनाला, कीर्ती बिडली गगनाला, कीर्ती बिडली गगनाला. शिवरायांचे स्वप्न उराशी, मुक्त करावी मथुरा काशी, मुक्त करावी मथुरा काशी, मुक्त करावी मथुरा काशी. हिंदू राष्ट्र हे समर्थ करण्या रिपुरक्ताचा पडे सडा. पराक्रमाची स्फूर्ती देत से शनिवारातील हा वाडा, शनिवारातील हा वाडा, शनिवारातील हा वाडा. पण याच वेळी ब्रिटिश सत्तेने डाव साधला. एक छोटीशी कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी, भारतात येते काय, व्यापार करते काय आणि बघता बघता हा विशाल देश पराभूत करते काय, सारच अकल्पित.
भारत माता पराभूत झाली, भारत माता पराभूत झाली, वेळी ही पडले गुलामी आली, अहो आली गुलामी आली, अहो आली इंग्रजी सत्तेची काळी छाया हो पडली, हे धीर धीर धीरी, हे धीर धीर धीरी, हे धीर धी, हे धीर धी, हे धीर धी, हे धीरी. अशा वेळी स्वातंत्र्यासाठी उठाव केला एका स्वातंत्र्यवीरानं. किल्ले पुरंदराच्या पायथ्याशी जन्मलेल्या या वीराचं नाव होतं क्रांतीवीर उमाजी नाईक. नाईक नाईक अहो तुम्ही म्हणता या कंपनी सरकारशी झुंज दिली पाहिजे. अहो हे समद खरं, पर त्यांच्याशी टक्कर घ्याया आपल्यापाशी तशा बंदुका हत्यार कुठे आहे ती? वय ठाव हाय मला बी, पण आपण शिवाजी राजाची माणसं, त्यांनी बी मोठमोठ्या गनिमांशी झुंज दिली नव. अरे टक्कर द्याया समशेर नाय, काळजात जिगर हवी, जिगर. वय वय नाईक. तेव्हा आपण तर लढायचंच, आणि साऱ्या देशाला आपल्या साथीला घेऊन शान लढायचं. त्यासाठी आम्ही एक जाहीरनामा बी काढलाय. जाहीरनामा? वय स्वातंत्र्याचा जाहीरनामा. हे परक्यांचं कंपनी सरकार मुळासकट उकडून टाकाया, अवघ्या हिंदुस्थानाला साथ घालायची. बोला काय म्हणता? भाईजी बोला. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. या महाराष्ट्र भूमीत उमाजी नाईक या रणमर्दाने स्वातंत्र्याचे रणतांडव मांडले. पण दुर्दैवाने त्यांना पकडण्यात इंग्रज यशस्वी झाले. उमाजींना फाशी दिल्यानंतरही या क्रूर इंग्रजांनी त्यांचा मृतदेह 3 दिवस पिंपळाच्या झाडाला टांगून ठेवला. कशासाठी तर लोकांच्या मनात आपल्या ब्रिटिश साम्राज्याची दहशत निर्माण व्हावी म्हणून. इंग्रजी सत्तेचे राक्षसी साखळदंड भारताभोवती दिवसेंदिवस अधिकच आवळले जात होते. भारतीयांना या परचक्राच्या वरवंट्याखाली आपण चिरडले जाणार ही शंका निर्माण झाली, आणि त्यातूनच ज्वालामुखीचा स्फोट झाला. ते होते 1857चे स्वातंत्र्य समर. सख्यानो, काळ मोठा संकटाचा आहे. या युरोपियन सैतानांनी सारा देश गिळायला सुरुवात केली आहे. अशा वेळी आपल्याला शांत राहता येणार नाही. श्रीमंत नानासाहेब पेशवे, सरसेनापती तात्या टोपे हाती शस्त्र घेऊन संग्राम करण्यास सिद्ध झालेत. अशा वेळी आपण महिलांनी देखील तलवार घेऊन रणांगणात उतरले पाहिजे. चला तर मग आपली मायभूमी मुक्त करण्यासाठी कंबर कसूया आणि दाखवून देऊया भारतीय नारी शक्तीची ताकद. बोला स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. लक्ष्मी थी या दुर्गा थी वो स्वयं वीरता की अवतार. एक मराठे पुलकित होते उसके तलवारों के वार. पर्ची ढाल कुपाण कटारी उसकी यही सहेली थी. वीर शिवाजी की गाथाएं उसको याद जबानी थी. बुंदे लेहर बोलो मुंह से हमने सुनी कहानी थी.
खूब लड़ी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी. 1857चे स्वातंत्र्य युद्ध. अवघ्या देशात क्रांतीचा वणवा भडकला. आता या अगदी प्रलयात इंग्रजी सत्ता जळून खाक होणार असं वाटत होतं. पण दुर्दैव, या पारतंत्र्याच्या बेड्या तोडण्यात आम्हा भारतीयांना अपयश आलं. उलट ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन राणी व्हिक्टोरियाची सत्ता आली आणि परदास्याचे पाश अधिकच आवळले गेले. अंधार, चहू बाजूंना निराशेचा भयाण अंधार. अशा वेळी इतिहास पुरुषाची नजर गेली एका कुटुंबाकडे. ते होते कीर्तनकार चापेकरांचे कुटुंब. चापेकर मूळचे कोकणातले, वेळणेश्वरचे. तेथून ते चिंचवडला आले आणि नंतर पुण्यातील सदाशिव पेठेतल्या नागनाथ पारासमोरील भोपळ्यांच्या वाड्यात त्यांनी आपले बिराड थाटले. हरिभाऊ चापेकर म्हणजे नामवंत कीर्तनकार. हरिभाऊ आणि लक्ष्मीबाईंना 3 मुले. थोरला दामोदर, मधला बाळकृष्ण आणि धाकटा वासुदेव. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अहो, परमेश्वरानं गीतेमध्ये सांगितलंय, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अहो, भगवंतानीच म्हणून ठेवलाय, जेव्हा जेव्हा अधर्म वाढीला लागतो तेव्हा तेव्हा साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या नाशासाठी आणि धर्माच्या संस्थापनेसाठी मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो. अहो, संत शिरोमणी तुकोबाराय सुद्धा असंच सांगतात, दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव, दया तिचे नाव भूतांचे पालन, आणिक निर्ताळण कंटकांचे, आणिक निर्ताळण कंटकांचे, दया तिचे नाव 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 भूतांचे पालन, दया तिचे नाव, दया तिचे नाव, दया तिचे नाव. पंढरीनाथ महाराज की जय. अहो, सज्जनांचं रक्षण करणं याप्रमाणेच दुष्टांचा विनाश करणं हे देखील परमेश्वरानं आपलं कर्तव्य मानलंय. आसुरी शक्तीच्या नाशाशिवाय धर्मसंस्थापना पूर्ण होऊच शकत नाही. हेच तर देवदेवतांच्या चरित्रातून आपल्याला दिसून येतं. समर्थ रामदास स्वामी तर म्हणतात, धर्मासाठी मरावे मरोनी अवघ्यासी मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपुले. देव मस्त देव मस्तकी देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा,
घडवावा की बुडवावा श्री धर्म संस्थापने साठी भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय. राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याल पाहुन नमस्कार. अहो ऐकलत का? अगं बाई, आलात तुम्ही? कसं झालं कीर्तन? अहो आपल्या दामोदरानं आज कीर्तनाला साथ देताना असा काही छान सूर लावला होता म्हणून सांगू. वा 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 वा, सगळ्यांनी अगदी तोंड भरून कौतुक केलं त्याचं. अहो काय सांगता, भगवंताचे आशीर्वादच म्हणायचे हो. अहो सुनबाई, ऐकलत का? तुमच्या नवऱ्याचं कौतुक करतायत ते. पण हा दामोदर गेलाय कुठे? दामोदरा, ए दामोदरा. सुनबाई, जरा हाक मार्ग त्याला. दामोदरा, ए दामोदरा. इश्श, अगं नवऱ्याला असं नावानं का हाक मारतात? नवऱ्याला अहोजाहो म्हणावं. हां, बोला बरं आता त्याला. नवरा, अहो नवरा. आता ग बाई, काय करावं या पोरीला? तू गप्प बस रे. तू मला त्रास देऊ नकोस, खोटं बोलू नकोस. मराठे अजिंक्य होते. नाहीच मुळी, इंग्रजच ताकदवान होते. सतत काय रे भांडता? अरे ए बाळकृष्णा, अण्णा कुठे? अण्णा हा, तो केसरीचा अंक आणायला गेलाय. तर मी म्हणत होतो तेच खरं. शेवटी इंग्रजांनी आपल्याला हरवलं. नाही नाही नाहीच मुली. अरे काय झालं बाळकृष्णा, का म्हणतोयस वासुदेवाशी? बघा ना भाऊ, आम्ही मराठे आणि इंग्रज अशी लढाई खेळतोय. मी मराठा आणि हा इंग्रज, तर हा मलाच हरायला सांगतोय. हो मग भाऊ, आता मराठे हरले ना. हो. अहो असं कसं भाऊ? तुम्ही तर सांगत होता ना की मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले, पेशावर ते तंजावर राज्य निर्माण केलं म्हणून. अरे पण तो भूतकाळ झाला. आता आपलं राज्य गेलं. इथं इंग्रजाचं राज्य आलंय. नशीबच फुटलं. तिथं कोण काय करणार? बर, असो, तुम्ही बसा इथं खेळत. दामोदर, तू पण थांब यांच्यासोबत. अहो, आम्ही थोडं शेजारच्या अण्णांना भेटून येतो. तोवर तुम्ही पानं मांडा. अण्णा, 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 आज तू काय मस्त श्लोक म्हणालास. सगळे तुझं कौतुक करत होते. अण्णा, तू शांत का? तू कौतुक ऐकलं नाहीस का? त्याचीच तर चीड आली मला. म्हणजे? आम्हाला नाही समजलं. अरे किती दिवस आपण देवादिकांच्या पराक्रमाची नुसती कीर्तनं म्हणत बसायची. रामानं रावणाला मारलं, कृष्णानं कंसाला खलास केला, शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. हेच आजपर्यंत सांगत आलो ना आपण. मग यात चूक ते काय? या पराक्रमाची कथा सांगायला नको? अरे मला असं नाही म्हणायचं, पण आज इंग्रजांच्या रूपाने हजारो रावण, कंस आणि अफजल खान इथे आसुरी थैथयाट करतायत. मग आपण काय फक्त बघत बसायचं? आपण काय फक्त भजन कीर्तन म्हणण्यातच धन्यता मानायची? हो,
हे अगदी खरंय तुझं अण्णा. पण पण मग या इंग्रजांशी लढण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही. केला. एका तरुणाने तसा प्रयत्न केला. त्याचं नाव वासुदेव बळवंत फडके. इथेच पलीकडे नरसिंहाच्या मंदिरात ते राहत होते आणि त्यांचे गुरु होते वस्ताद लहुजी साळवे. वासुदेवा, वासुदेवा, वय वय मला ठाव हाय. वासुदेव बळवंताला अटक झाली आणि त्यालाच भेटाया आलोय म्या इथं कोर्टात. म्या त्यासनी चांगला वळखून हाय. अरे त्यो भी काही कच्च्या गुरुचा चेला नाही. म्या लहूची वस्तात गुरु हाय त्याचा. त्यो मोडल पण वाकणार नाही. लय अभिमान वाटतो र लेकरा तुझा. अरे पोरा, लय मोठं काम केलंच बघतो. अरे म्या तालमीत तलवार शिकवली, दांडपट्टा शिकवला, पण त्याचा खरा उपयोग तू करून दाखवलाच बघ. तुझ्यासारखा चेला मिळाला. धन्य धन्य झालो बघ म्या. गुरुजी, हे सारे तुमचेच आशीर्वाद. गुरुजी, न्यायालयाने आम्हास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि तीही भारतापासून शेकडो मैल दूर एडनच्या कारागृहात. शिक्षेचं दुःख नाही, पण मायभूमीचा वियोग जास्त वेदनादायी आहे. वय पोरा, वय पोरा, माझा आशीर्वाद हाय तुझ्या पाठीशी. हा हा हाय तुझ्या पाठीशी. आणि लक्षात ठेव, तू पेटवलेली ठिणगी कवा बी इजणार नाही. त्याचा वनवा होईल बघ, वनवा. हा, माझा आशीर्वाद हाय तुझ्या पाठीशी. अरे वासुदेव बळवंत म्हणजे तेजपुंज रणमर्द. पण ते वादळही आता शांत झालंय. म्हणजे ही पहा केसरीतली बातमी. भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचा एडनच्या कारागृहात दुःखद मृत्यू. अण्णा, वासुदेव बळवंत गेले तरीही त्यांची तेजस्वी मूर्ती आणि त्यांनी साऱ्या भारतीयांना केलेले स्फूर्तिदायक आवाहन कधीही स्मरणातून जाणार नाही. होय, मी बंड केलं, सशस्त्र बंड केलं. कारण हातात शस्त्र घेतल्याखेरीज स्वातंत्र्य मिळणार नाही हे मला ठाऊक होतं. ज्या भूमीचे पोटी मी जन्माला आलो, तिच्याच पोटी जन्माला आलेल्या गरीब लोकांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे हे मला पाहवलं नाही. म्हणून मी ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारलं. आमच्या देशाच्या अवनतीला इंग्रजच जबाबदार आहेत हे मला पटलं होतं. त्यामुळे इंग्रजांच्या नाशाशिवाय अहोरात्र मला दुसरा विचार सुचत नव्हता. मी या लढ्यात अयशस्वी ठरलो, पण आकाशातल्या ईश्वरालाच हे माहीत आहे की मी जे जे केलं ते फक्त देशासाठीच. अहो हिंदुस्थानवासी लोक हो, मी माझं उद्दिष्ट साध्य करू शकलो नाही याविषयी मला क्षमा करा. पण लक्षात ठेवा, गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागेल आणि त्यासाठी क्रांतीशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्हाला हातात तलवार घ्यावीच लागेल, तलवार घ्यावीच लागेल. वासुदेवा, बाळकृष्णा, वासुदेव बळवंत फडके जरी गेले तरी आपण शांत बसायचं नाही, तर त्यांचं अपुरं राहिलेलं काम आपण पूर्ण करायचं. अरे पण अण्णा, ते वासुदेव बळवंत खूप मोठे होते. आपण तर छोटी मुलं. आपण काय करू शकणार? होय, ते मोठे होते, खूप मोठे होते. मग आपणही मोठं व्हायचं. म्हणजे आपण भरपूर व्यायाम करायचा,
शरीर कमवायचं, जोर बैठका मारून बलसंपन्न व्हायचं, आपणही मोठं व्हायचं. सत्राणे उड्डाणे हुंकारवली करिडळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी कडाडे ब्रह्मांड धागे दुवारी सुरवर्ण दिशाच्या झाल्या पडी. जय देव जय जय हनुमंता तुमचे प्रसादे नावी कृतांता. जय देव जय तुमनुले पाताळ उठला प्रशब्द थरथरला धरणी धर्मानी लागेल. कडाडे पर्वत उरगड उछेल रामी रामदासा शक्तीचा बोध. जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादे नावी कृतांता. जय देव जय देव. वासुदेवा, खंडेरावाचे 50 जोर जास्त झाले. असू दे पण खडकीला मी सर्वात आधी पळत गेलोय. वासुदेवा, आज संध्याकाळी खडगाचे हात शिकायचे, लक्षात आहे ना? हो. वासुदेवा, अरे दामोदर कुठं आहे? आणि हे कोण? हा महादेव रानडे आणि हा खंडेराव साठे. हे दोघही इथं जोगेश्वरीच्या बोळात राहतात. आमच्या बरोबर तेही व्यायामाला येतात. बरं. अरे पण दामोदर कुठं आहे? कोण? अण्णा, तो तर चिंचवडच्या घरी गेलाय. चिंचवडला? कशाला? अहो, असं काय करता भाऊ? तुमची पूजेची पोथी चिंचवडच्या घरी विसरली असं तुम्हीच नाही का सांगितलं? तीच आणायला गेलाय. अरे हो, पण गेलाय कसा? कसा म्हणजे? पळत आणि येताना पण पळतच येणार. काय? चिंचवड पर्यंत पळत? अरे काहीतरी काय सांगतोस? आता त्यात काय मोठं? आम्ही रोज व्यायाम करताना खडकीपर्यंत पळत जातोच की. अरे काय रे? हा एवढा अघोरी व्यायाम कशासाठी म्हणतो मी? आपलं घर कीर्तनकाराचं. आपल्याला सांगितलेत कोणी हे दांडगाईचे उद्योग? व्यायाम करून तुम्हाला काय राज्य जिंकायला जायचंय? राज्य जिंकायला नाही, गेलेलं राज्य परत मिळवायला. हो, गेलेलं राज्य परत मिळवायला. अरे जरा आपली ताकद ओळखा. आपण सामान्य माणसं. हे इंग्रज राज्य करते, सर्व सत्ता यांच्या हाती. असं असताना आपल्याला यश कसं मिळणार? पण तुम्हीच तर नेहमी सांगता ना, प्राचीन काळी कौरवांकडे राजसत्ता होती, शिवाय त्यांची संख्याही जास्त, 100. पण 5 पांडवांनी त्यांचा पराभव केलाच ना. हो, पण पांडवांना जय मिळाला तो त्यांच्या शक्तीमुळे नव्हे, तर त्यांना मार्गदर्शन करायला साक्षात भगवान श्रीकृष्ण उभा होता म्हणून. नधरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या आचार, असं म्हणत गोपाल कृष्ण रथाचं सारथ्य करत होता म्हणून. समजलं? आणि तुम्ही बसलाय इथे दांडगाई करत. अण्णा, काहीही विचारू नकोस, ऐकलंय मी सारं. अरे पण आपल्याला मार्गदर्शन करायला भगवान श्रीकृष्ण नाहीत असं का वाटून घेता? हा केसरीचा अंक पहा. अरे सिंहाच्या डरकाळीमुळे ज्याप्रमाणे वनातील श्वापद पळून जातात, तसं या केसरीच्या लेखांमुळे इंग्रज सरकारही भयभीत होतंय. या केसरीचे बाळ गंगाधर टिळक हेच आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील. चला, आपण सगळे टिळकांकडे जाऊया. हे पहा शिवरामपंत, मी या गणेशोत्सवाकडे केवळ एक उत्सव म्हणून पाहत नाही, तर या परकीय आक्रमणाविरुद्ध लढण्याचं ते एक साधन आहे. पण गणेशोत्सवाचा आणि परकीयांशी लढण्याचा काय संबंध? सांगतो. या चापेकर या. शिवरामपंत, आपल्यावरचं आक्रमण हे जसं राजकीय आक्रमण आहे, तसंच ते आपल्या धर्मावर आणि संस्कृतीवरही आहे. तुम्हाला सांगतो, या इंग्रजांनी सतत असा प्रचार केला की तुम्हा भारतीयांकडे ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान काही नाही. आम्ही आलो म्हणून तुम्हाला अक्कल आली. आता याच्या विरोधात काय करावं याचाच आम्ही विचार करत होतो.
तुम्हाला आठवतंय? मागच्या वर्षी आपल्या या विंचुरकर वाड्यात एक बंगाली साधू आला होता. काय ते विलक्षण बुद्धिमत्तेचं तेज. ते होते स्वामी विवेकानंद. त्यांनी काय केलं माहितीये? ते अमेरिकेत गेले. शिकागो शहरात सर्व धर्म संमेलन भरलं होतं. त्या व्यासपीठावर जाऊन हिंदू धर्माची थोरवी साऱ्यांना ठणकावून सांगितली. ओ माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, आपण केलेल्या स्नेहपूर्ण स्वागताचा मी अत्यंत हर्षित मनाने स्वीकार करतो आहे. मी विश्वातील अत्यंत प्राचीन अशा हिंदू संस्कृतीच्या वतीने आपले आभार प्रकट करत आहे. मी अशा धर्माचा प्रतिनिधी आहे की ज्याने आपल्या आचरणातून जगाला सहिष्णुतेचे मूल्य शिकवले आहे. ज्या वेळेस यहुदी लोकांचा छळ झाला तेव्हा त्यांना कोणी आसरा दिला? तो माझ्या हिंदुस्थानाने दिला. ज्या वेळेस या जगात पारशी लोकांवर आक्रमण झाले तेव्हा त्यांना कोणी आश्रय दिला? मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो, तो माझ्या देशाने दिला. आम्ही कोणत्याही विचारांचा द्वेष करत नाही. आम्ही असे मानतो की ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे जल विविध प्रवाहातून एकाच समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे या वसुंधरेवरील सर्व धर्म अंतिमतः एकाच ईश्वराकडे जाऊन मिळतात. आजपर्यंत राक्षसी धर्मांधतेने या जगात दीर्घकाळ वर्चस्व गाजवले आहे. मात्र मला विश्वास आहे की एक दिवस या असुरी शक्तींचा नाश होईल आणि विशुद्ध मानवतेचा प्रकाश सर्व विश्व उजळून टाकेल. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हिंदू संस्कृतीचं उच्च तत्वज्ञान ऐकून सारे दिपून गेले. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकारी शाळांमधून शिक्षण घेतल्यानं आपल्या मनात आपल्याच संस्कृतीबद्दल जो न्यूनगंड निर्माण होतोय तो नष्ट करण्यासाठी सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडण्याची गरज आहे. म्हणूनच आपला हा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसावा, तर राष्ट्रीय उत्सव असावा. सर्व प्रकारचे भेदाभेद विसरून आपल्या समाजानं एक राष्ट्र या भावनेनं एकत्र येणं म्हणजेच सार्वजनिक गणेशोत्सव. चला तर मग मोठ्या थाटात आपण हा उत्सव साजरा करूया.
चापेकरांचं कुटुंब चातुर्मासात मुंबईला मुक्कामाला जात असे. अशाच काळात एक विलक्षण प्रसंग घडला. अण्णा, अरे असा संताप येतोय ना, अंगाची लाही लाही होती अगदी. काय झालं वासुदेवा? अरे शांत हो जरा, बैस. शांत हो? कसा शांत हो? काय झालं? अरे असं डोक्यात राग घालून कसं चालेल? अहो अण्णा, आत्ता मी येत असताना पाहिलं तर गाडीमध्ये गोऱ्या लोकांसाठी बसायला स्वतंत्र जागा. आपले एक वयोवृद्ध आजोबा त्यांच्या रिकाम्या बाकावर बसले तर तिथून हुसकावून दिलं त्या आजोबांना. आणि वर म्हणतात कसे, ए यू ब्लॅक इंडियन्स, गेट आउट. आमच्याच देशात येऊन आम्हालाच हाकलतात ही गोरी माकडं. सांगा सांगा कसं शांत व्हायचं? अरे हो हो, जरा दमानं घे. अण्णा अण्णा, असा राग येतो नाही आमचा. आम्ही ब्लॅक इंडियन काय? असं वाटतं ना, इथून उडत उडत त्या इंग्लंडात जावं आणि यांच्या राणीच्याच तोंडाला काळं फासावं. मग अडवलंय कुणी? काहीतरीच काय, ते कसं शक्य आहे? इंग्लंडमध्ये नाही, पण या इथे मुंबईत शक्य आहे. म्हणजे? मुंबईच्या कोटात राणी व्हिक्टोरियाचा एक पुतळा आहे, अगदी शुभ्र संगमरवरी. त्यालाच काळं फासूया काय अण्णा? राणीला काळं फासून त्यांचं राज्य जाणार नाही हे खरं, पण निदान आम्हा भारतीयांचा असंतोष तरी प्रगट होईल. काय ठरलं तर मग वासुदेवा, राणीला आपणच राज्याभिषेक करायचा. वा, राणीला आपणच राज्याभिषेक करायचा. आता राज्याभिषेक म्हटला की पवित्र गंगाजल आणायला हवं. त्यासाठी काळ कुळकुळीत डांबर आणायचं. राज्याभिषेकाला सुगंधी अत्तर हवं. त्यासाठी गाई गुरांचं शेण आणायचं. राणीला सुंदर पुष्पहार घालायला हवा. त्यासाठी कचरा पेटीतल्या तुटक्या चपला खेटर आणायची. अभिषेकाला शुभ मुहूर्त हवा. त्यासाठी भयान रात्री 2 वाजता घुबडं ओरडत असताना हा अभिषेक करायचा. चापेकर बंधू असे दांडगाईचे उद्योग करत होते. मात्र त्यांच्या हेही लक्षात येत होतं की भारतभूमीला गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करायचे असेल तर हवा बलशाली संघटित समाज. आणि म्हणून चापेकरांनी देशभक्तीचे संस्कार करण्यासाठी लहान मुलांसाठी गोफण क्लब स्थापन केला. त्याचं नाव होतं आर्य धर्म प्रतिबंध निवारक मंडळी. पर्वतीच्या पाठीमागे मारुतीरायाची स्थापना करून शस्त्र प्रशिक्षणाला प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मुलांनो, आज आपण इथे श्री हनुमंताची स्थापना करत आहोत. पण आपण केवळ हळद कुंकू वाहणारे भाबडे भक्त नाही, आपल्या सर्वांना बलसंपन्न बनायचंय. आम्हाला देखील पूर्वी सैन्यात जाण्याची इच्छा होती. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्नही केले, पण आम्हाला सैन्यात प्रवेश मिळाला नाही. पण म्हणून आम्ही हार मानली नाही.
आता आपणच आपलं सैन्य निर्माण करायचं म्हणून आम्ही तुम्हा मुलांचा गोफण क्लब स्थापन केला आहे. शत्रूशी लढण्यासाठी जशी शक्ती हवी तशी संघटनाही हवी. प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या साह्यानं, भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील गवळ्यांच्या मदतीनं आणि श्री छत्रपती शिवरायांनी दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना संगे घेऊन शत्रूचा निपात केला होता. तोच आदर्श आपण समोर ठेवूया आणि सारे जण एकत्र येऊन या गनिमांना चारी मुंड्या चित करून दाखवूया. हर हर भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सगळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी भूत वैष्णव गायका विनानाथा हरी रूपा सुंदरा जगदांतरा पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे माहिले नेणो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा रुकुटी ताठिल्या बळे उच्चते मुरडिले माथा निरटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिणी नागरा नकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे हे पावे उत्तरेकडे मंदाद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे कधीसी तुलना नसे अणुपासोनी इकडे चापेकर बंधू लहान मुलांची संघटना बांधत होते. त्याचवेळी भारताच्या थेट पूर्वेला एक वनवासी वीर आपल्या वनबंधूंना हाती तीरकमठा घेऊन ब्रिटिश शासनाशी संघर्ष करण्याची प्रेरणा देत होता. ते होते भगवान बिरसा मुंडा. ई देखो भाइयों, हम तो बनवासी आनी. ईबान, ये जंगल, यहाँ के पेड़ पौधे सब हमार है. यहाँ के पेड़ का हर पत्ता हमारा अपना सगा है. ये भूमि हमारी माता आड़ी. लेकिन ये फिरंग सरकार यहाँ आई है. वो हमारी धरती, हमार संस्कृति, हमार परंपरा छीनने की कोशिश कर रही है. लेकिन हम ये होने नहीं देंगे. हम लड़ेंगे. हमारे पास उनके जैसी बंदूक नहीं है तो क्या हुआ, हम धनुष बाण से लड़ेंगे. हमारे पहाड़ों के ऊपर जाकर हम संघर्ष करेंगे और दिखा देंगे सारी दुनिया को कि हम वनवासी होकर भी अपनी धरती माता के लिए कैसा संघर्ष करते हैं. और इसके लिए हम अपनी जान भी देने के लिए तैयार रहो. भगवान बिरसा मुंडा की जय. भगवान बिरसा मुंडा की जय. इकडे पुण्यामध्ये चापेकरांचे कुटुंब आनंदाच्या वर्षावात न्हाऊन निघालं होतं. हरिभाऊ आणि लक्ष्मीबाईंच्या घरात दामोदराची पत्नी दुर्गा, बाळकृष्णाची पत्नी यमुना यांच्या जोडीला धाकट्या वासुदेवाचे लग्न होऊन सीताबाई ही तिसरी सून लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेशली होती. बाळकृष्णाला 2 अपत्य होती आणि आता दामोदराच्या मुलाचे बारसेही थाटात संपन्न होत होते. गोकुळासारख्या गजबजलेल्या चापेकरांच्या घरात आनंदी आनंद अगदी ओसंडून वाहत होता.
ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, समस्त पुण्यनगरीतील लोक हो, मुंबईत हाहाकार माजवणाऱ्या प्लेगची साथ पुणे शहरातही पसरली आहे हो. तरी सरकारने त्या विरुद्ध योजलेल्या उपाययोजनांना साथ देऊन लोकांनी सहकार्य करावे हो. ज्यांच्या काखेमध्ये गोळा येईल त्याने स्वतःहून सरकार दफ्तरी नाव नोंदवावे हो. तसेच घराची सफाई करायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे हो. मुंबई महानगरात, मुंबई महानगरात प्लेगची साथ गोंधळ घालीत थेट ती पुण्यामध्ये आली, पुण्यामध्ये आली. यमाने स्वारी तेथे केली, प्रेतांची रास पहा पडली हाडी डी डी. प्रेतांची रास पहा पडली हाडी, प्रेतांची रास पहा पडली. पुण्यात प्लेग पहा आला, पुण्यात प्लेग पहा आला. धडकी लोकांना धीर ना उरला, आहो उरला धीर ना उरला, आहो उरला. काळाने ग्रासले सर्व पुणे शहराला. प्लेगच्या आसमानी आक्रमणाने पुण्यात हलकल्लोळ माजला. धास्तावलेले पुणेकर गाव सोडून परगावी जाऊ लागले. मात्र जनतेला धीर देत एखाद्या आधार वडासारखे पुण्यात पाय रोवून उभे होते बाळ गंगाधर टिळक. माझ्या गावावर संकट आले असताना मी गाव सोडून जाणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका होती. इतकेच नाही तर प्लेगच्या रुग्णांची सेवा करण्याकरता त्यांनी हिंदू हॉस्पिटल चालू केलं. त्यांचे कार्यकर्ते रुग्णांना धीर देत होते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करत होते. प्लेगची ही महाभयंकर साथ एखाद्या राक्षसिणीप्रमाणे पुणे शहरात तयाट करत होती. हवालदिल झालेले पुणेकर सरकारने काही उपाययोजना करावी म्हणून आर्जव करत होते, विनंत्या करत होते, पण सरकार आपले ढिम्मच. पण जेव्हा पुणे मुंबईत प्लेग पसरल्याच्या बातम्या इंग्लंडमध्ये पोहोचल्या आणि तिकडे भारतातून येणारा माल घ्यायला विरोध होऊ लागला, तेव्हा कुठे इथल्या सरकारला जाग आली आणि त्यांनी तातडीने निर्णय घेण्यास सुरुवात केली. पुण्यामध्ये प्लेग कमिशनर म्हणून नेमलेल्या अधिकाऱ्याचं नाव होतं सर वॉल्टर चार्ल्स रँड. पण या रँडने आणि त्याच्या सोजिरांनी असे अत्याचार सुरू केले की लोक म्हणू लागले प्लेग परवडला पण रँड नको. प्लेग रूपी युद्ध कराया सिद्ध झाले सरकार. रँड नामक नेमी आला तो सेनापती बेदरकार. सैन्य दयाचे गोरे सोजर घेती सत्ता हातात. घरे धुंडिती प्लेग कारणे शिरणी मत्ता लुटतात. पापड लोणची असती सोवळी ओतून देती रस्त्यात. तसे देवही बुटे ठोकरुनी ही करुनी हसतात.
अण्णा, काय चाललंय हे? हे सरकार आहे की सैतान? आजच्या या सुधारक वृत्तपत्रामध्ये छापलेल्या लेखात काय म्हटलंय पहा. इंग्रज सरकारचे अंमलदार इतके बेगुमान होतील असे कधी वाटले नव्हते, पण यांनी दिवसा ढवळ्या लुटालूट चालवली आहे. घरे फोडणे, वाटेल त्या जिन्नसीची अफरातफर करणे, ही घर तपासणी की थट्टा? अर्जाची दाद नाही, फिर्यादीची फिकीर नाही, तक्रारीची किंमत नाही आणि कायद्याची पर्वा नाही. अरे तुम्ही असे भागुबाई सारखे रडत काय बसता? अशानं या रँडशाहीला ऊत येईल. सोजीर असेल नाही तर सोजीराचा काका चोरी करतो आहे ना, मग तुम्ही त्याला पकडा, त्याचा प्रतिकार करा. अण्णा, मागच्या आठवड्यात शनिवार पेठेत घर तपासणी झाली तर एका घरातल्या पेटीतले पैसे या सोजिरांनी लुबाडले. एकाचे तर पूजेचे सोन्याचे टाक त्यांनी खिशात टाकले. हर हर, आता तर हद्दच झाली. अरे, आमच्या देव्हाऱ्यातल्या पवित्र देवमूर्ती ह्या, पिढ्यानपिढ्या आम्ही त्यांची पूजा करत आलोय, आणि हे सोजीर बूट घालून देवघरात जातात आणि देव्हाऱ्यावर लाथ मारतानाही यांना शरम नाही वाटत. यांच्या प्लेगच्या छावण्या म्हणजे माणसं मरण्याचीच खात्री. परवा शुक्रवार पेठेत तर 300 सोजिरांना पाठवून तिथल्या बायका पोरांना फरफटत छावणीवर नेलं. त्याचा लोकांनी इतका धसका घेतलाय की घरात माणूस मेला तरी त्याचं प्रेत ते गादीमध्ये गुंडाळून ठेवतात. बापरे, या साथीच्या रोगात किती माणसं मेली याची गणतीच नाहीये. अरे, त्यात अनेक मोठी माणसंही होती रे. ज्योतिबा फुलेंच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या रुग्णांसाठी रुग्णालय सुरू केलं होतं, पण दुर्दैव, एका रुग्णाची सेवा करताना त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि त्यांचा त्यात दुःखद मृत्यू झाला रे. काय रे महादेवा, महादेवा, अरे काय झालं? अरे बोलत का नाहीयेस? काय सांगू, कसं सांगू, सांगायला शब्द नाहीत. आज रँडच्या सोजिरांची सदाशिव पेठेवर धाड पडली होती. त्यांनी घरातील पुरुषांना, बायकांना सुद्धा बाहेर काढलं. घरात अंधार फार आहे असं कारण सांगून त्या रँडनं रस्त्यावरच सर्वांना कपडे काढायला लावले. काय? भर रस्त्यात? हो, भर रस्त्यात. ते एका बाईला सहन झालं नाही. तिने पोलिसाला प्रतिकार केला. त्यातील एका पोलिसाने जबरदस्तीने तिच्या कपड्यांना हात घातला तेव्हा ती जीवाच्या आकांतानं पळत सुटली आणि तिने शनीच्या पारावर आपलं डोकं आपटून आपटून जीव दिला. नाही, सोड, सोड मला. हे थांब, हे धर तिला. नाही, सोड मला. हे कुठे असते? थांब, हे सोडून धर तिला, सोडू नका. खबरदार, हात लावशील तर सोड मला. सोड म्हणलं ना सैताना, सोड, सोड मला. थांब, हे पळतेस कुठं? सोड, सोड. अण्णा, अरे, ही अशी एकच घटना नाहीये. या इंग्रजांनी असे अनेक भयानक अत्याचार केलेत. त्यावर सुधारक मध्ये ताशेरेही ओढलेत. बाळकृष्णा, पुढची बातमी वाच बरं. त्यांनी तुमच्या आया बहिणी, लग्नाच्या बायका यांची विटंबना केली तरी तुम्ही आपले संतच. धिक्कार असो असल्या समाजाचा. जनावरांना देखील इतका संथपणा, सोशिकपणा शक्य नाही. अंगात रग नाही, पायात जीव नाही, मनगटात ताकद नाही, गात्रात त्राण नाही. कोण ही दुर्धर स्थिती? त्यांनी पैसा पळवला, त्यांच्या लाथांखाली तुमचे पूजेचे देव फुटले. तुमच्या काका मामांना नागवे करून नाचायला लावले. अब्रू सुटल्यामुळे कुणा भगिनीने आत्महत्या केली तरीही तुम्ही चिडत नाही, संतापत नाही. खरोखर आमच्या लोकांसारखे नामर्द लोक पृथ्वीच्या पाठीवर कोठेही सापडणार नाहीत. या सर्वांचे इंगित एकच, आमचा स्वाभिमानच नष्ट झाला आहे. अण्णा, अण्णा उठ, आपल्याला गेलं पाहिजे. कुठं? अरे असं काय करतोस?
आज लकडी पूल विठ्ठल मंदिरात शिवाजी उत्सव नाही का? आपल्याला बोलवलंय तिथं. शिवाजी उत्सव. अरे अशा परिस्थितीत आम्ही शिवाजी राजांचा उत्सव कसा साजरा करायचा? कोणत्या तोंडानं? असं म्हणून कसं चालेल? शिवाय कार्यक्रमात टिळकांचं प्रमुख भाषण आहे, त्यासाठी तरी आपल्याला गेलं पाहिजे. लोक हो, आज आपण इथे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिवस एक उत्सव म्हणून साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सभेच्या प्रारंभी इथे उपस्थित असलेले चापेकर बंधू आपली कविता सादर करणार आहेत. अरे मूर्ख हो, मर्द झाला कशाला, मिशा मोठ मोठ्या धराव्या कशाला, न लज्जा तुम्ही भोगिता दास्य हाय, करा हो तुम्ही जीव जाया उपाय. होते पूर्वज आमचे दृढ कसे, झुंजावया कंदनी, गेले मिळवुनी यशास आपुल्या देशास या रक्षुनी. त्यांचे पोटी आम्ही निपजलो, त्यांचे पोटी आम्ही निपजलो, भानुस जैसा शनी. नेले राज्य हिरून आमचे, तरी लज्जा न वाटे मनी. नाही होत स्वतंत्रता, नाही होत स्वतंत्रता, शिवकथा घोटो निभाटा परी. घ्यावे लागतसे शिवाजी बाजी परी, घ्यावे लागतसे शिवाजी बाजी परी. हे मस्तक स्वहस्तावरी, हे जाणूनी तरी आता सुजन हो, हे जाणूनी तरी आता सुजन हो. घ्या खड्ग ढाल हाती, मारा थाप भुजावरी, मारा थाप भुजावरी. अरी शिरे तोडू असंख्यात ती. लोक हो, आज आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उत्सव साजरा करायला जमलेले आहोत. शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे हिंदूंच्या इतिहासातील अत्यंत आनंदाचा दिवस. पण जर आज शिवाजी राजे स्वर्गातून आपल्याकडे बघत असतील, तेव्हा त्यांच्या मुखातून कोणते शब्द बाहेर पडत असतील? ते म्हणत असतील, माझ्या काळी होती काय बिषाद वक्र नयने, पाही परस्त्री कुणी, म्यानातून सहस्त्र तीक्ष्णासिका बाहेर येत्या क्षणी. आणि आता आता अग्निरथात संधी बघुनी हस्ते स्त्रिया ओढिती. षंढांनो करिता कसे सहन हे, षंढांनो करिता कसे सहन हे, लावून घ्या दादती. शांत व्हा, शांत व्हा. आत्ताच आपण चापेकर बंधू यांचे विचार ऐकलेत. आता मी बाळ गंगाधर टिळक यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे भाषण सुरू करावे. लोक हो, यापूर्वी आपण शिवजयंती उत्सव साजरे केले. आज आपला समाज अजगराप्रमाणे सुस्त पडलाय. त्याच्यातील स्वाभिमान जागृत करायची आवश्यकता आहे. आणि म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक दिन सुद्धा आपण उत्सव म्हणून साजरा करत आहोत. शिवरायांनी अथक परिश्रम करून आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. त्यासाठी त्यांना अनेक संकटांशी सामना द्यावा लागला. अफजल खानासारख्या मदोन्मत्त शत्रूचा वध करावा लागला. पण यामागे स्वातंत्र्याचं ध्येय होतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या पारतंत्र्याच्या काळात आपण शिवाजी महाराजांचं जीवन आदर्श म्हणून आपल्या समोर ठेवलं पाहिजे. हिंदुस्थानातील कोट्यवधी लोकांना एक राष्ट्रीयत्वाच्या भावनेनं एकत्र आणण्याचं सामर्थ्य या शिवचरित्रात आहे. अशा या थोर राष्ट्रपुरुषाला माझं हे विनम्र अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर
हर महादेव. बळवंतराव, नमस्कार करतो. आज तुम्ही इतरांना षंढ म्हणालात. श्लोक म्हणणाऱ्यांमध्ये काही पौरुषत्व असतं तर तर काय? तर रँड एव्हानं जिवंत राहिला नसता. अण्णा, आजपर्यंत इंग्रजी सोजेरांनी केलेल्या अत्याचाराच्या तक्रारी आपण ऐकल्या आणि केल्या. आता प्रत्यक्ष कृती करायची. म्हणजे या अनन्वित अत्याचाराचा सूत्रधार रँड याचाच वध करायचा. हिंदुस्थानातील तरुण पेटून उठला तर काय करू शकतो हे साऱ्या इंग्रजी साम्राज्याला दाखवून द्यायचं. आता एकच निश्चय, रँडचा वध. आई भवानी, आम्हाला आशीर्वाद दे. सुडाचं शिरलं मग वार सुडाचं शिरलं मग वार. शूर नरवीर बोलतात खर. अन्यायाचं सूड आम्ही घेणार. रांड साहेबाला ठार करणार. तरच मी मला पुरुष म्हणणार. तरच मी मला पुरुष म्हणणार. तरच मी मला पुरुष म्हणणार. विचारांची सिद्धता झाली. विचारांची सिद्धता झाली. तयारी केली, शस्त्र परजली. स्वातंत्र्याचा जय बोला. स्वातंत्र्याचा जय बोला. क्रांती सूर्याचा जय बोला. क्रांती सूर्याचा जय बोला. रँडवर करू आपण हल्ला. रँडवर करू आपण हल्ला. रँडवर करू आपण हल्ला. वीरान केला निर्धार. वीरान केला निर्धार. वीरान केला निर्धार. अंत मीच करणार. अन्यायाचा अंत मीच करणार. रँडला यम सदना धरणार. खरा पुरुषार्थ सिद्ध करणार. खरा पुरुषार्थ सिद्ध करणार. खरा पुरुषार्थ सिद्ध करणार. अण्णा, अण्णा, काय झालं? अण्णा, काम फसते. भले शाब्बास. पर्वतीच्या पाठीमागे असलेल्या गर्द झाडीत चापेकर बंधू व त्यांच्या मित्रांचा नेमबाजीचा सराव सुरू झाला आणि त्याच वेळी दामोदर चापेकर आपले आत्मचरित्र लिहू लागले. काही दिवसांनी मी एका मोठ्या कृत्याला हात घालणार आहे. त्यासाठी मला सर्व सुखांचा त्याग करावा लागणार आहे. नाना प्रकारच्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत. यज्ञकर्मातल्या बळीप्रमाणे मी अग्निकुंडात उडी टाकणार आहे. पण एक मात्र निश्चित, माझं स्वदेश प्रेम अविचल आहे, चिरंतन आहे. मी पूर्णपणे देशभक्त आहे. देशासाठी सर्व सुखांचा त्याग करून प्राणही देण्याची माझी तयारी आहे. अरे, इतके दिवस या रँडच्या पाळतीवर आपण आहोत, पण जेव्हा बघावं तेव्हा आपल्या सोजिरांच्या गराड्यातून येतो आणि जातो. कधी एकटा सापडेल तर शपथ. अरे, मला तर असं कळलंय की शालूकरांच्या बोळ्यात जी भाऊराव रंगारी यांची तालीम आहे ना,
तिथल्या काशीनाथ ठकुजी जाधव ह्यांनी सुद्धा रँडला मारायचा बेत आखलाय. चला, म्हणजे निदान या बाबतीत तरी पुणेकरांचं एक मत आहे. अण्णा, आज रँड साहेबाची माहिती काढण्यासाठी कॅम्पात गेलो होतो. तिथे एक नवीनच बातमी समजली. कसली? येत्या 22 जूनला राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. सर्व देशाप्रमाणेच पुण्याच्या राजभवनात सुद्धा हा हीरक महोत्सव समारंभ मोठ्या थाटात साजरा होणार आहे. आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे हा. पुण्या मुंबईत प्लेगची साथ आहे. तिकडे कलकत्त्यात धरणीकंप झालाय. हिंदुस्थानभर दुष्काळ पडलाय. अशा वेळी प्रजेची काळजी करण्याऐवजी हे महोत्सव साजरे करतायत. कमाल कमाल आहे यांची. थांबा, राणीच्या राजरोहणाचा वाढदिवस, त्यासाठी राजभवनात समारंभ होणार, म्हणजे रँड तिथे नक्कीच येणार. अर्थातच. हे बघा, आपलं शत्रुत्व फक्त रँडशी नाही, तर साऱ्या ब्रिटिश साम्राज्याशी आणि राणी व्हिक्टोरियाच्या अत्याचारी राजवटीशी आपलं वैर आहे. मग 22 जूनच्या उत्सवाच्या दिवशीच जर रँडच्या वधाची आपली प्रतिज्ञा पूर्ण करून साऱ्या साम्राज्यालाच आपण हादरा दिला तर? अण्णा, हे अगदी योग्य ठरेल. शिवाय राजभवनातल्या वाटेत गणेश खिंडीतल्या गर्द झाडीत अगदी शुकशुकाट असतो. त्यामुळे आपलं काम उरकून पळून जाणंही शक्य होईल. मग वासुदेवा, तू रँड कोणत्या बग्गीतून येणार याची माहिती काढ. 22 तारखेला तू शेवटपर्यंत बग्गी बरोबरच थांब आणि राजभवनातून रँडची बग्गी निघाली की आम्हाला ओरडून संकेत कर. कोणता संकेत असावा बरं? गोंद्या आला रे. हा, गोंद्या आला रे आला. आम्ही गणेश खिंडीत मोक्याची जागा पाहून लपून राहतो आणि रँड आला की त्यावर हल्ला करतो. महोत्सवाच्या दिवशीच आपण हे करायचं आणि रँड साहेबाला पत्र पाठवून याची आगाऊ सूचनाही द्यायची. काय ठरलं तर मग आता एकच लक्ष, 22 जून. उदे 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 आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी यश दे. आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी यश दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. आम्हा नाही तुझ वाचोनी कोणी जगी आसरा. आम्हा नाही तुझ वाचोनी कोणी जगी आसरा. पुण्यपत्नी धर्म बुडविला रँडाने सारा. पुण्यपत्नी धर्म बुडविला रँडाने सारा. त्या माराया अविचाराया धैर्य शौर्य तू दे ग अंबाबाई. धैर्य शौर्य तू दे. रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर 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 दे. आणि अखेर 22 जूनचा दिवस उजाडला. सायंकाळ झाली. लॉर्ड सँडर्सने आयोजित केलेल्या समारंभासाठी रँड राजभवनात दाखल झाला. Hello. Welcome, Mr. Rand. Thank you, Mr. Sanders. What a grand ceremony you have organized. आपल्या साम्राज्याला शोभेल असे. Congratulations. Thank you. मग इथल्या गुलाम लोकांना समजलं पाहिजे ना की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरून सूर्य कधीच मावळत नाही ते.
येस येस. या इंडियन्सना काळात कसं नाही की त्यांची ताकद कमी आणि आपली ताकद खूप जास्त, आणि म्हणून आपण त्यांच्यावर राज्य करतो आणि पुढील हजारो वर्ष करत राहणार. लिव्ह इट मिस्टर रँड, लिव्ह इट. त्यांचा जन्मच आपल्या बुटांच्या टाचाखाली चिरडण्यासाठी झालाय. मिस्टर सँडर्स, डू यू नो, मी या पार्टीला आलो तर माझ्या जीवाला धोका असं पत्र मला आलं होतं. व्हेरी फनी. आमच्याशी टक्कर घेण्याची हिम्मत आहे का या भेकड इंडियन्स मध्ये? हो, सर्टनली नॉट मिस्टर रँड, सर्टनली नॉट. Anyway, Mr. Sanders, may I take a leave? And once again, congratulations for such a wonderful party. Yes, thank you. Goodbye, and see you again. God save the Queen. God save the Queen. आणि ती भयाण काळोखी रात्र 22 जून 1897ची. गणेश खिंडीतला निर्मनुष्य रस्ता, बग्गीचा आवाज, सावजावर झेप घेण्यासाठी डबा धरून बसलेल्या चित्त्यासारखे सिद्ध झालेले चापेकर बंधू. गोंदिया आला रे. अण्णा, अण्णा, काम फत्ते. शाबास. गोंदिया आला रे. गोंदिया आला. गोंदिया आला रे. आला. गोंदिया आला. परत वासुदेवाचा आवाज. काहीतरी घोटाळा झालाय. वासुदेवाचा आवाज आता जवळून ऐकायला येतोय. त्या अर्थी आधी जी बग्गी गेली त्यात रँड नव्हता. मग आता? आता वाट पाहूया. संकेताची खूण स्पष्ट ऐकू आल्याशिवाय पुढे काहीही करायला नको. गोंदिया आला रे. आला. गोंदिया आला. अण्णा, अण्णा, गोंदिया आला. गोंदिया आला रे. आला. रामाने मारले दुष्ट अशा रावणाला. जी 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 अशा रावणाला. जी 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 अशा रावणाला. जी जी जी. कृष्णाच्या गदेने कंसाचा अंत झाला. जी 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 अंत झाला. जी 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 अंत झाला. जी जी जी.
शिवाजीने फाडले अफजल्याच्या पोटाला जी 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 अहो पोटाला जी 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 अहो पोटाला जी 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 दामोदराने तसा रँडाचा खात्मा केला जी 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 खात्मा केला जी 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 खात्मा केला जी 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 बळवंतराव कोण आहे? अहो मी खंडेराव साठे. बोला, काय काम आहे? नाही, काम काही नाही, फक्त एक सांगायचं होतं. काल रात्री गणेश खिंडीतील गणपती पावला. गणपती पावला? आलं ध्यानात. त्यांना सांगा सावध राहा म्हणून. या तुम्ही आता. हॅलो मिस्टर थिलक. नमस्ते. नमस्ते, बोला. काल तुमच्या पुण्यातील कोणीतरी रँड साहेबांना शूट केलं. हे असं एका माणसानं दुसऱ्या माणसाला मारणं चुकीचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? डोंट यू थिंक दिस इज रॉंग? हो, नक्कीच चुकीचं आहे. पण जर एका माणसानं दुसऱ्या माणसाला मारणं चूक असेल तर एका देशानं दुसऱ्या देशाला गुलाम करणं हेही चुकीचंच आहे ना. ओके ओके, बट तुमच्या ओळखीचे किंवा जवळचे कोणीतरी या कटात सहभागी असतीलच असा. हे पहा मिस्टर, आमच्या अध्यात्मशास्त्रानुसार आपल्या सर्वांमध्ये एकच आत्मा आहे. त्यामुळे सारेच माझ्या जवळचे. नावं तरी कुणाकुणाची घ्यायची? अगदी तुम्ही सुद्धा माझे मित्रच आहात. बट स्टील, रँड साहेबांना कोणी मारलं असेल? काही अंदाज? हे पहा महाशय, रँडला कुणी मारलं हे मला माहीत असायचं काहीही कारण नाही. आणि जरी मला ते माहिती असेल तरी ते तुम्हाला सांगायला मी काही इंग्रज सरकारचा नोकर नाही. ओह, आय डोंट बिलीव्ह दिस. महाशय, आपण जाऊ शकता. 22 जूनच्या रात्रीच पहिल्या बग्गीत आयर्सचा मृत्यू झाला, तर जखमी झालेला रँड तडफडून 3 जुलैला पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये मेला. पुणेकरांनी आनंदाने सुटकेचा निश्वास सोडला. चापेकर बंधू चातुर्मासासाठी मुंबईला गेले, पण त्या गद्दार द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे दामोदराला अटक झाली. एक उग्र नरसिंह पिंजऱ्यात कोंडला गेला. कारागृहातून आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात दामोदराच्या लेखणीतून शब्द उमटले होते. आम्ही जे केलं ते वाईट केलं असं आम्हाला वाटत नाही. इतकंच नाही तर पुढे फासावर जाताना सुद्धा वाटणार नाही. ज्यावेळी आम्ही या भयंकर कृत्यास हात घालत होतो त्यावेळीही पुढील भावी स्थिती मनात येतच होती, पण त्याची पर्वा आम्ही करत नव्हतो आणि आताही करत नाही. कारण लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा आम्ही अंतकालच्या मिरवणुकीलाच जास्त महत्व देतो. आपला दामोदर. दिनांक 12 ऑक्टोबर 1897. अखेर न्यायालयाने सर्वांना फाशीची शिक्षा ठोठावली. टिळकांनी दिलेली भगवद्गीता हाती घेऊन दामोदर अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरे गेले. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आणि भारत मातेचे हे लाडके सुपुत्र स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात एकामागून एक आहुती देते झाले. दिनांक 18 एप्रिल 1898. दामोदर हरी चापेकर. दिनांक 8 मे
1899. वासुदेव हरी चापेकर. दिनांक 10 मे 1899. महादेव विनायक रानडे. दिनांक 12 मे 1899. बाळकृष्ण हरी चापेकर. एकाच घरातील 3 सख्खे भाऊ फासावर गेले. ही जगाच्या इतिहासातील अद्भुत घटना. चापेकरांच्या हौतात्म्याने घराघरातून दुःखाचे सूर उमटले. पण नाशिक जवळच्या भगूर गावातल्या एका 16 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यात मात्र अंगार पेटला होता. आपल्या कुलदेवतेच्या अष्टभुजा भवानीच्या समोर नतमस्तक होऊन प्रतिज्ञा घेणारा तो तेजस्वी युवक होता विनायक दामोदर सावरकर. चापेकर बंधू गेले. चापेकर बंधू गेले. चापेकर बंधू गेले म्हणून सारा देश रडत असेल, पण मी रडणार नाही. मी चालत राहीन. मी चालत राहीन त्यांच्या पाऊल खुणांचा मागोवा घेत. हे आदिशक्ती जगदंबे, मी प्रतिज्ञा करतो की भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. जर का या संग्रामात मी अपयशी ठरलो तर चापेकर बंधूंप्रमाणे हौतात्म्य पत्करेन. आणि जर का मी यशस्वी ठरलो तर माझ्या भारत भूमीच्या मस्तकावर स्वातंत्र्याचा अभिषेक करीन. आई मला आशीर्वाद दे. वंदे मातरम. वंदे मातरम.
भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की, नमः पार्वती पतये शिव हर 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 वंदे 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 जय श्रीराम. सर्व क्रांतिकारकांना मानवंदना करण्यासाठी आलेल्या रसिकांचे, इतिहासप्रेमी मंडळ आणि सर्व संयोजक संस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. नागरिकांना धन्यवाद. देशभक्त वीरांना विनंती आहे, आपण पद्य गायन करतोय, सहभागी व्हा. रडी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा, विजय श्रीला श्री विष्णू परी, विजय श्रीला श्री विष्णू परी, भगवा झेंडा एक चिहा, भगवा झेंडा एकची हा, शिवरायाच्या दृढ वज्राची, सह्याद्रीच्या हृदयाची, सह्याद्रीच्या हृदयाची, दर्या खवळे तिळभर नडळे, कणखर काठी झेंड्याची, कणकर काठी झेंड्याची, तलवारीच्या धारेवरती, तलवारीच्या धारेवरती, पंचप्राणांना चविता, पंचप्राणांना चविता, पाशपटापट तुटती त्यांचे, पाशपटापट तुटतील त्यांचे, खेळेपट झेंड्यावरचा, खेळेपट झेंड्यावरचा, लीलेने खंजीर कुपसतात, दिलेने खंजीर खुपसता, मोहक मायेच्या हृदयी, मोहक मायेच्या हृदयी, अखंड रुधिरांच्या आधारांनी, अखंड रुधिरांच्या आधारांनी, ध्वज सगळा भगवा होई, ध्वज सगळा भगवा होई, अधर्मला ते नेतुडवी, अधर्मला ते नेतुडवी, धर्माला गगनी चढवी, धर्माला गगनी चढवी, राम रणांगणी मगदावी, राम रणांगणी मग दावी, रणी फडकती लाखो झेंडे, फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा, अरुणाचा अवतार महा, विजय श्रीला श्री विष्णू परी, विजय श्रीला श्री विष्णू परी, भगवा झेंडा एक चिहा, भगवा झेंडा एकची हा, या झेंड्याचे हे आवाहन, या झेंड्याचे हे आवाहन, महादेव हर हर बोलला, महादेव हर हर बोला, हर हर महादेव हर हर, महादेव, या झेंड्याचे हे आवाहन, या झेंड्याचे हे आवाहन, महादेव हर हर बोलला, महादेव हर हर बोला, उठा हिंदूनो अंधारावर, उठा हिंदूनो अंधारावर, घाव निशाणीचा घाला, घाव निशाणीचा घाला, वीज कडाडून पडता तरुवर, वीज कडाडून पडता तरुवर, कंपित हृदयांतरी होती, कंपित हृदयांतरी होती, टक्कर देता पत्थर फुटती, टक्कर देता पत्थर फुटती, टक्कर देता पत्थर फुटती, टक्कर देता पत्थर फुटती, डोंगर मातीला मिळती, डोंगर मातीला मिळती, झंझावाता पोटी येऊन, झंझावाता पोटी येऊन, पान हले ना हाताने, पान हले ना हाताने, कलंक असला धुवून काढणे, कलंक असला धुवून काढणे, शिवरायाच्या राष्ट्राने, शिवरायाच्या राष्ट्राने, घनचक्कर या युद्धात, चक्कर या युद्धात, महाराष्ट्राचे राऊत, महाराष्ट्राचे राऊत, कर्तृत्वाचा द्या हात, कर्तृत्वाचा द्या हात, रणी फडकती लाखो झेंडे, आणि फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा, अरुणाचा अवतार महा, विजय श्रीला श्री विष्णू परी, विजय श्रीला श्री विष्णू, भगवा झेंडा एक चिहा, भगवा झेंडा एकची हा, अरे भगवा झेंडा एक चिहा, भगवा झेंडा एकची हा, भगवा झेंडा एक चिहा, भगवा झेंडा एकची हा, हर हर महादेव हर हर, महादेव, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, वंदे वंदे, इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब, जिंदाबाद, भारत माता की जय. क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर
भोसले कुलदीपक मुघलदल संवारक ब्राह्मण प्रतिपालक महाराजाधिराज यशवंत कीर्तिवंत गुणवंत वर्धवंत नीतिवंत जाणता राजा श्रीमंत योगी श्रीमंत 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 श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर 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 जय भवानी जय शिवाजी. जय जयकार महाराष्ट्राचा हे जय जयकार महाराष्ट्राचा देशभक्तांचा क्रांतीवीरांचा शूरवीरांचे गातो गुणगान शूरवीरांचे गातो गुणगान ऐक पोवाडा देऊन दान जिरहाजी ऐक पोवाडा देऊन दान जिरहाजी ऐक पोवाडा देऊन दान जिरहाजी. क्रांतीची ऐका ही गाथा क्रांतीची ऐका ही गाथा नमवूया माथा शुरांच्या चरणी मायभूमीची राखली शान मायभूमीची राखली शान असावा त्यांचा हो अभिमान जिरहाजी असावा त्यांचा हो अभिमान जिरहाजी असावा त्यांचा हो अभिमान जिरहाजी. साल 1897